students, in last video lecture we discussed about concept of matter and classification of matter. Okay, I think matterचं classification जे होतं ते आपलं पूर्ण झालेलं आहे. Okay, in this video lecture we are going to start our new point, that is physical and chemical properties. Physical and chemical properties. Physical and chemical properties. आता physical नावातच आहे बघा, भौतिक, केमिकल म्हणजे रासायनिक, प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म. ठीक, त्यातलं पहिल्यांदा आपण बघूया फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज हा पॉइंट आपण अगोदर घेऊया, नंतर केमिकल प्रॉपर्टीज, भौतिक गुणधर्म. ओके, द प्रॉपर्टी विच इज ऑब्झर्व्ड, द प्रॉपर्टी विच इज ऑब्झर्व्ड physically, the property which is observed physically and do not involve chemical reactions, do not involve chemical reactions. ज्या प्रॉपर्टी भौतिक दृष्ट्या दिसतात, ज्या प्रॉपर्टी भौतिक दृष्ट्या दिसतात, ज्या प्रॉपर्टी ओळखण्यासाठी कुठल्याही केमिकल रिएक्शनची गरज नसते, त्याला म्हणायचं आहे फिजिकल प्रॉपर्टी. सिंपल एक्झाम्पल बघा, आपण घरामध्ये बसलेलो असताना मम्मी जेवण बनवत असते, बरोबर, गॅसवरती जेवण बनवत असते, तुम्हाला माहिती नाही काय बनवते ते, बरोबर, पण तुम्हाला खुर्चीवरती बसल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की अरे वा, मम्मी आज गुलाबजाम बनवते किंवा मम्मी आज पोहे बनवते. तुम्हाला कसं कळतं? का मम्मी आज भजी बनवते, बरोबर, कसं कळतं? तर तुम्ही स्मेल घेता, आहे का नाही? आपण दुसऱ्या रूममध्ये असलं तरी तुम्हाला स्मेल मिळतो आणि मग तुम्ही लगेच सांगता की आज मम्मीचा चांगला हा पदार्थ बनवायचा चाललेला आहे. म्हणजे तुम्हाला स्मेल ओळखण्यासाठी तुम्ही कुठली केमिकल रिएक्शन केली का? कुठली केमिकल रिएक्शन करायची गरज लागली का तुम्हाला? मगच तुम्हाला कळणार की या वस्तूचा स्मेल कसा आहे, बरोबर. त्यानंतर आपण बागेमध्ये ज्या वेळेला बघतो की वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात, गुलाबाचं, जाईचं, बरोबर, त्यावेळेला तुमच्या लक्षात आले वा किती छान गुलाब आहे, मस्त सुगंधित आहे, बरोबर. त्यानंतर फुलाचं एक्झाम्पल झालं, अगरबत्तीचा स्मेल आपल्याला येतो, अगरबत्ती लावली मग तुम्ही ओळखता अरे वा जॅस्मिन फ्लेवरची अगरबत्ती, बरोबर. म्हणजे स्मेल ओळखण्यासाठी तुम्हाला कुठली केमिकल रिएक्शन करायला लागते का? नाही लागत ना. ते तुम्हाला फिजिकलीच ऑब्झर्व होते, भौतिकदृष्ट्या ऑब्झर्व होते, भौतिकदृष्ट्याच ऑब्झर्व होते. म्हणजे स्मेल कुठली प्रॉपर्टी झाली बघा, फिजिकल प्रॉपर्टी झाली की नाही. स्मेल मला स्मेल कळण्यासाठी कुठेतरी रिॲक्शन केली पाहिजे, तरच तुम्हाला स्मेल कळणार बाबा कसला स्मेल आहे. असं होत नाही, आपल्याला ते भौतिकदृष्ट्याच ऑब्झर्व होते. द प्रॉपर्टी विच इज ऑब्झर्वड फिजिकली, भौतिकदृष्ट्याच ऑब्झर्व होते, त्याच्यामुळं त्याला म्हणायचं आहे फिजिकल प्रॉपर्टी. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल, माझ्या हातामध्ये असणारा चॉक. आता तुम्हाला विचारलं या चॉकचं काय माहिती द्या, चॉकबद्दल माहिती द्या. तुम्ही काय सांगणार? सर की तुमच्या हातातला चॉक हा जो आहे पांढऱ्या कलरचा आहे, बरोबर. त्यानंतर माझ्याकडून माझी माहिती द्या असं मी विचारलं, सर तुम्ही गोल्ड प्लेटेड घड्याळ घातले, बरोबर. त्याच्यानंतर तुमच्या हातामध्ये चांदीचं कड आहे, सर तुमचे केस काळे आहेत, अजूनही काय आहे, तरुणच आहे माझी मी, काळे आहेत, बरोबर, अजून काय वाईट झालेलं नाही, बरोबर. मग हा कलर ओळखण्यासाठी तुम्हाला कुठली केमिकल रिएक्शन करायला लागली का? सर मी अशी केमिकल रिएक्शन केली, मग मला कळालं की तुमच्या हातात गोल्ड प्लेटेड घड्याळ आहे. म्हणजे सोन्याचं कवरिंग असतं, सोन्याचं नाही घेऊन काय तरी बरंच आहे, गोल्ड प्लेटेड पट्टा हा गोल्डचा आहे, गोल्ड प्लेटेड आहे.
त्यासाठी कुठली केमिकल रिएक्शन करायला लागली का? हा खडूचा पांढरा होण्यासाठी कुठले केमिकल रिएक्शन करायला लागले की नाही? ते तुम्हाला जस्ट फिजिकली ऑब्झर्व झालं, भौतिकदृष्ट्या ऑब्झर्व झालं. म्हणजे कलर ही प्रॉपर्टी कुठली आहे? फिजिकल प्रॉपर्टी झाली. कलर ही प्रॉपर्टी कुठली झाली? फिजिकल प्रॉपर्टी झाली, भौतिकदृष्ट्या ऑब्झर्व होणारी प्रॉपर्टी. भौतिकदृष्ट्या ऑब्झर्व होणारी प्रॉपर्टी म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी. ठीक आहे, मग तुमच्या लक्षात आलं शर्टचा कलर आता विचारलं येलोइश कलर आहे, तुम्ही सांगता कलर ही फिजिकल प्रॉपर्टी झाली. स्मेल भौतिकदृष्ट्या ऑब्झर्व होतो, आपल्याला एखाद्या फुलाचा स्मेल येतो, अगरबत्तीचा स्मेल येतो, म्हणजे स्मेल ही फिजिकल प्रॉपर्टी झाली. अशी प्रॉपर्टी की ज्याला कुठल्या केमिकल रिएक्शनची गरज लागत नाही. केमिकल रिएक्शन करा मगच तुमच्या डोळ्याला कलर दिसणार की बोर्डचा कलर हिरवा आहे, हे ओळखण्यासाठी कुठली केमिकल रिएक्शन करता का तुम्ही? बोर्डचा कलर ग्रीन आहे हे ओळखतं, तुम्हाला फिजिकलीच ओळखतं, त्यासाठी कुठले केमिकल रिएक्शन करत नाही. फिजिकलीच ते ओळखतं की हा कलर बोर्डचा जो आहे तो ग्रीन आहे, म्हणजे कलर ही कुठली प्रॉपर्टी झाली? फिजिकल प्रॉपर्टी झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. सॉरी धूळ भरपूर आहे त्यामुळे थोडंसं हे झालं. मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. आता मेल्टिंग पॉईंट म्हणजे मेल्ट होणे, मेल्ट होणे म्हणजे वितळणे. मेल्ट होणे म्हणजे वितळणे. ओके, मग आता हे ओळखण्यासाठी बघा आपण जनरली असं ऑब्झर्व करतो की थंडीचे दिवस असतील, थंडीचे, आणि आपल्या डोक्यावरचं जे हेअर ऑइल असतं, हेअर ऑइल डोक्यात तेल होतं की नाही ते गोठलेलं असते बघा. आता मी जनरली जे वापरतो ते तर गोठतो, तुम्ही अमेरिकेचं आणाल ते नाही. जनरली मी पॅराशूट वापरतो, गरीब माणूस चेष्टा तर पॅराशूटचं तेल कधी पण बघितलं हिवाळ्याच्या दिवसात तर काय होतं, गोठलेलं दिसतं. मग आपण काय करणार? ते गरम पाण्यात ठेवणार नाही तर उन्हात ठेवणार. मग होतं काय, पॅराशूटचे जे तेल गोठलेलं आहे जनरली ते सॉलिड फेजमध्ये असते. गोठले म्हटलं सॉलिड अवस्था झाली, भौतिक अवस्था सॉलिड. गरम पाण्यात ठेवलं तर ते लिक्विड झालं का नाही, वितळलं. सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये झालं, ज्या तापमानाला झालं तो म्हणजे मेल्टिंग पॉईंट. बरोबर, मला ते मेल्टिंग पॉईंट कळण्यासाठी कुठल्या पण केमिकल रिएक्शनची गरज आहे का? तरच ते वितळणार आहे नाही ना. इझिली आहे, मेल्ट होते म्हणजे वितळतंय. सॉलिड अवस्थेचं रूपांतर लिक्विडमध्ये जात आहे. पॅराशूटचं तेल जे राहतं गोठलेलं थंडीच्या दिवसामध्ये ते आपण जनरली गरम पाण्यात ठेवतो किंवा उन्हामध्ये ठेवतो. बरोबर, मग आपल्याला दिसतं की हे वितळले वाहते, आता वापरता येते. म्हणजे सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये झालं, ज्या टेम्परेचरला होतं ते टेम्परेचर म्हणजे मेल्टिंग पॉईंट असतो. म्हणजे मेल्टिंग पॉईंट कळण्यासाठी आणि तापमान, थर्मोमीटर घेऊन तापमान मोजायचं नाही आहे, फक्त एक कन्सेप्ट समजून घ्या. मग टेम्परेचर म्हणजे मेल्टिंग पॉईंट मेल्ट होण्यासाठी कुठल्या केमिकल रिएक्शनची गरज लागते का? नाही, इझिली आहे, भौतिक गोष्ट ऑब्झर्व होते. त्यानंतर बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंटमध्ये काय बघा, मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स लक्षात ठेवा. मेल्टिंग पॉईंट म्हणजे कन्व्हर्जन कुठं आहे? मेल्टिंग पॉईंट म्हणजे कन्व्हर्जन सॉलिड इनटू लिक्विड. बॉइलिंग पॉईंट म्हणजे टेम्परेचर जे राहतं, आपण एक्झाम्पलच बघूया, लिक्विड इनटू गॅस. लिक्विड इनटू गॅस. आता सिंपली असं समजू शकतो आपण की वॉटर, पाणी, भांड्यात पाणी घ्या, पाणी उकळताना बघितलं का कधी? पाणी उकळलं की काय होतं, लिक्विडचं रूपांतर वाफेमध्ये होतं का नाही, गॅसमध्ये होतं. वाफ होती का नाही, पाणी उकळताना बघितलं का, वाफ होती पाण्याची. बरोबर, म्हणजे लिक्विड इज कन्वर्टेड इनटू गॅस और गॅस स्टेट किंवा वाफ. ठीक आहे, तापमान मोजूया आपण 100 डिग्री. पाण्याचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री असं हे सुद्धा माहिती आहे. म्हणजे बॉइलिंग पॉईंटची कन्सेप्ट सरळ झाली, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होतं, ज्या तापमानावर होतं ते तापमान म्हणजे बॉइलिंग पॉईंट. मी तापमान सुद्धा मोजून बघतो, पाण्याचं बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं का नाही, बॉइलिंग पॉईंट हे भौतिकदृष्ट्याच ऑब्झर्व होते. पाणी घ्या, पाणी उकळा, थर्मोमीटर हाय समजा बुडवून बघा,
पाणी उकळताना थर्मामीटर बरोबर 100 डिग्री सेल्सिअस दाखवणार, 100 डिग्री सेल्सिअसच दाखवणार. म्हणजे बॉइलिंग पॉईंट सुद्धा कसली प्रॉपर्टी आहे, फिजिकल प्रॉपर्टी. ते कुठली केमिकल नाही आहे, कुठल्या केमिकल रिएक्शन केली तरच पाणी उकळणार असं होतं का, की बाबा HCl किंवा एखादं ॲसिड आणा आणि पाण्यात टाका तरच पाणी उकळणार, अदरवाईज पाणी हे उकळणारच नाही, असं होतं का कधी? असं होऊ शकत नाही. म्हणजे केमिकल रिएक्शनची गरज इथं लागत नाही. कुठल्या प्रॉपर्टीला, फिजिकल प्रॉपर्टीला केमिकल रिएक्शनची गरज लागत नाही. म्हणजे ज्या प्रॉपर्टी, द प्रॉपर्टी विच इज ऑब्झर्वड फिजिकली is called as physical property. The property which is observed physically called as physical properties. त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन नसतात. म्हणजे कुठल्या कुठल्या बघितल्या प्रॉपर्टी बघा, कलर, स्मेल, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, या सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, ज्याला कुठल्याही केमिकल रिएक्शनची गरज लागत नाही. ठीक आहे, हे झालं फिजिकल प्रॉपर्टीज. आता आपण वळूया, लेट अस गो टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज, पॉइंट नंबर 2, केमिकल प्रॉपर्टीज. ओके, प्रॉपर्टीज आहे शब्द असंच ठेवला, कॉलेजचा पुढे वाचवतोय मी जस्ट पार्ट. केमिकल प्रॉपर्टीज. आता बघा, केमिकल नावाच आहे, रासायनिक, रासायनिक नावच आहे ना. म्हणजे ज्या प्रॉपर्टीज केमिकल रिएक्शन मध्येच होतात, ज्या प्रॉपर्टी, द प्रॉपर्टी विच इज ऑब्झर्वड ड्यू टू केमिकल रिएक्शन्स, द प्रॉपर्टीज विच इज ऑब्झर्वड ड्यू टू केमिकल रिएक्शन्स called as chemical property. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे कलर केमिकल प्रॉपर्टी नाही, मग अशी ते आपण बघितलं. कलर फिजिकल प्रॉपर्टी, स्मेल फिजिकल प्रॉपर्टी, मेल्टिंग पॉइंट फिजिकल, आपण ऑब्झर्व केलं. बॉइलिंग पॉइंट फिजिकल. आता केमिकल रिएक्शन ज्याच्यात होतात त्या म्हणजे केमिकल प्रॉपर्टी. केमिकल रिएक्शन ज्या याच्यात होतात त्या म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज. सिंपल एक्झाम्पल, टेक्स्टबुकचं जर आपण एनसीईआरटीचं बघितलं तर तुम्हाला आता मॅग्नेशियम ची फॉईल जर जाळली, बर्न केली, मॅग्नेशियम ची तार जर जाळली तर आपल्याला धूर असा दिसतो, सुटी फ्लेम दिसते, गडद सुटी फ्लेम, सुटी SOOTY फ्लेम म्हणजे गडद, पांढरा असा गडद धूर बघतो का नाही आपण, पांढरी वाफ, गडद पांढरी वाफ म्हणजे सुटी फ्लेम. मॅग्नेशियमची फॉईल जर जाळली, फॉईल म्हणजे बघा जनरली अशी असते, हे फॉईल आणि हे हँडल, हे जर बर्न केलं तर सुटी फ्लेम दिसते. आता ही एनसीईआरटीचं एक्झाम्पल आहे, पण त्यात आपण जनरली जर सांगितलं हे तुमच्या लक्षात येते बाबा मॅग्नेशियम बर्न केली सुटी फ्लेम दिसणार, केमिकल रिएक्शन झाली. आता कन्व्हिनियंट एक्झाम्पल सांगतो, कन्व्हिनियंट एक्झाम्पल एनसीईआरटीचं अगोदर घेतलं कारण की आहे म्हटल्यावर. कन्व्हिनियंट एक्झाम्पल बघा, मिल्क इज कन्वर्टेड इनटू कर्ड, मिल्क इज कन्वर्टेड इनटू कर्ड. दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होते की नाही, दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करतात बरोबर. त्याच्यामध्ये काय केमिकल रिएक्शन्स होतात. मिल्कमध्ये कुठले ॲसिड असते बाळांनो, लॅक्टिक ॲसिड असते का नाही, लॅक्टिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड असते आणि त्याच्यामुळं आपल्याला दही मिळते. म्हणजे इथं रिएक्शन आली का नाही, ॲसिड आलं, बेस आलं. ॲसिडची कन्सेप्ट समजते का, आम्ल, आम्लारी, 8वी 9वीला झालेला सौम्य बरं का. आम्ल, आम्लारी, आम्ल म्हणजे ॲसिड, आम्लारी म्हणजे बेस बरोबर. आम्ल असते ना, लॅक्टिक ॲसिड, लॅक्टिक आम्ल असते म्हणजे केमिकल रिएक्शन झाली, दुधाचं रूपांतर दह्यात होते, ते ॲटोमॅटिक होत नसते. केमिकल रिएक्शन झाल्यानंतरच आपल्याला दही मिळतं.
म्हणजे हे एक्झाम्पल आपण केमिकल प्रॉपर्टीमध्ये पकडू शकतो. केमिकल प्रॉपर्टीमध्ये पकडू शकतो. ज्या प्रॉपर्टीजमध्ये केमिकल रिएक्शन इन्व्हॉल्व असतात त्याला म्हणायचं असतं केमिकल प्रॉपर्टीज. आणि मिल्कचं कन्व्हर्जन दहीमध्ये होत आहे म्हटल्यावर ते केमिकल रिएक्शन्स आहेत आणि मग हे एक्झाम्पल केमिकल प्रॉपर्टीजमध्ये मी टाकू शकतो. ठीक आहे. किंवा दुसरं एक्झाम्पल जे कॉमनली आपण म्हणतो की समजा आपल्याला ॲसिडिटी जर जास्त झाली, आपल्याला म्हणतो ना आपल्याला ॲसिडिटी जास्त डोकं चढते बरोबर, म्हणजे पित्ताची गोळी आपण घेतो बघा जनरली आपण सिप्लाची किंवा सायराडी, झॅन्टॅक, रॅन्टॅक तुम्हाला जर माहीत असेल तर आता तुम्ही जे वाचलं त्याच्यामुळं बघा तरी पण रेबेप्राझोल जाऊ पित्ताची गोळी तर घेतो. पित्ताची गोळी असते एवढं ॲटलिस्ट माहिती आहे आपल्याला. पित्ताची गोळी का घेतो आपण की आपली जेव्हा ॲसिडिटी वाढते म्हणजे स्टमकमध्ये आपलं ॲसिड असते 0.2 नॉर्मलचं ॲसिड असते HCl, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि 0.2 नॉर्मल. ही आता कन्सेप्ट आत्ताच कळणार नाही आपल्याला, ती सेकंड चॅप्टरमध्ये आहे तर मग आत्ता तिकडे मी जाते. 0.2 नॉर्मल कॉन्सन्ट्रेशनचं हायड्रोक्लोरिक ॲसिड असते, हायड्रोक्लोरिक आम्ल. ठीक आहे. हे असतं आपल्या स्टमकमध्ये, पोटामध्ये. आणि ॲसिडिटी ज्यावेळेला होते त्यावेळेला आपण काय करतो पित्तावरची गोळी घेतो. ठीक आहे. कुठल्या कंपनीची घ्या. मग काय होतं आपल्याला बरं वाटतं. पित्तावरची गोळी घेतो म्हणजे ते टॅबलेट घेतो बरोबर. ते असते बेस, तो असतो बेस म्हणजे आम्लारी. हे आम्लारी बेस असतो जनरली म्हणजे OH. आता हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल नाही, परंतु बेस असतो म्हणजे आम्लारी असते हे लक्षात ठेवा. जसं एक्झाम्पल मी दिलं म्हणजे एखादी कन्सेप्ट अपूर्ण राहायला नको म्हणून तुम्ही फॉर्म्युला सी दिला. कुठल्या अँटॅसिडमध्ये पित्ताच्या गोळीमध्ये हेच राहते. अजून एक कंपोनंट असतो पण आता मी ते गोळीचं ॲनालिसिस करत नाही. MgOH हे मी तुम्हाला सांगितलं. आणि मग हे आपण गोळी खातोय म्हणजे हे खातो मग आपल्याला बरं वाटतं आहे का ना. म्हणजे केमिकल रिएक्शन आहे का नाही आपल्या लाईव्ह केमिकल रिएक्शनचं एक्झाम्पल आहे बरोबर का नाही. लाईव्ह केमिकल रिएक्शनचं एक्झाम्पल हे आहे ॲसिड बेस म्हणजे न्यूट्रलायझेशन रिएक्शन होणार. ठीक आहे. न्यूट्रलायझेशन रिएक्शन त्या प्रकारात आपण ते टाकू शकतो. पोटामध्ये असते 0.2 नॉर्मलचं हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्या पोटामध्ये. ॲसिडिटी ज्यावेळेला वाढते आपल्याला डोकं वगैरे चढतं त्यावेळेला आपण पित्तावरची गोळी घेतो. ती पित्तावरची गोळी म्हणजे त्यात बेस असतो. बेस म्हणजे MgOH हा जनरली असतो आणि आपल्याला बरं वाटतं. म्हणजे केमिकल रिएक्शन झाली की नाही आपल्या बॉडीमध्ये केमिकल रिएक्शन झाली म्हणजे ते केमिकल प्रॉपर्टीजमध्ये ते एक्झाम्पल टाकलं पाहिजे बरोबर. म्हणजे हे सुद्धा आपण सांगू शकतो. आणि जनरली ॲसिड आणि बेस एकत्र आले की त्या रिएक्शनला म्हणायचं असते न्यूट्रलायझेशन रिएक्शन. ॲसिड आणि बेस एकत्र आले की त्या रिएक्शनला म्हणायचं असते न्यूट्रलायझेशन रिएक्शन. ओके. आता आपण त्या व्हिडिओमध्ये नंतर बघताय न्यूट्रलायझेशन रिएक्शन डिस्प्लेसमेंट वगैरे आहे तुम्हाला पार्ट 2ला टाईप आहे. ठीक. परंतु हा एक भाग सांगितला म्हणजे दॅट इज ऑल ऑफ रिगार्डिंग केमिकल प्रॉपर्टीज. अशा भरपूर आहेत केमिकल प्रॉपर्टीज अनलिमिटेड आहेत. जिथं केमिकल रिएक्शन आले की ते केमिकल प्रॉपर्टीज तुम्हीच मला मेसेज करून किंवा कमेंटमध्ये सांगा की हे पण एक्झाम्पल केमिकल प्रॉपर्टीजमध्ये येतं आहे की येत नाही. ज्याच्यात केमिकल रिएक्शन्स आले त्या केमिकल प्रॉपर्टी. ठीक आहे. त्याचे तुम्ही सुद्धा काही एक्झाम्पल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकताय किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा पोस्टमध्ये सांगू शकता. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला युनिट. ओके. युनिट प्रॉपर्टीज ऑफ मेजरमेंट. मुख्य पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ मेजरमेंट. त्याच्यामध्ये येतो युनिट. डेफिनेशन बघूया अगोदर. इट इज arbitrarily arbitrarily decided and universally accepted standard called as unit. आता आपल्याला युनिट बद्दल बघायचं आहे काय
तर बघा, पूर्वी आपण जरा भूतकाळात जाऊया, म्हणजे 18वा शतक, 19वा शतक किंवा त्याच्या अगोदर आहे बरं का. अगोदर लोक व्यवहार कसे करत होते की बाबा माझा तांदूळ तुला दे, तुझी ज्वारी मला दे, असं चालायचं ना. एक्सचेंजचा मॅटर त्या प्रकारे होत होतं. नंतर नंतर कॉईन्स आले, पितळेचे, तांब्याचे. कुठली संस्कृती काढली तर कॉईन्स आले, पितळेचे, तांब्याचे कॉईन्स आले, त्यांना व्यवहार करायला लागले. ठीक आहे. याच्यानंतर अलीकडचं जर 1950 त्या दशकामध्ये जर आपण बघितलं तर त्यावेळेस लोक व्यवहार कसे करत होते बघा. अजूनही आठवतंय का बघा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष लक्ष द्यायला पाहिजे की धान्य मोजताना आपण जनरली म्हणतो, आत्ता आपण वापरतोय किलोग्रॅम, बरोबर का नाही. किलोग्रॅम आपण जनरली शेर दे, 2 शेर ज्वारी दे, किंवा 4 पायली ज्वारी दे, 5 पायली तांदूळ दे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायली शब्द यायला पाहिजे, बरं का. 10 पायली ज्वारी घेऊन ये, बरोबर. याच्यानंतर आपण म्हणतो किती अंतर आहे, मी 4 मैल चालत आलो होतो, 5 मैल चालतो, ठीक आहे नाही. किंवा अमुक अमुक व्यक्ती कुठे आहे, हा पुढं 10 फरलांगावर राहतो, 10 फरलांगावरती राहतो. हे शब्द तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तर ऐकलेले असणार, बरोबर. मग ती कन्व्हेन्शनल मेथड होती, कन्व्हेन्शनल मेथड होती, ठीक आहे. परंतु एखादी सिस्टमॅटिक मेथड सुद्धा निर्माण करणं गरजेचं आहे ना. तीच मेथड चालू असते आत्ता 2020 साली, तर आपण तीच वापरली असते की बाबा आजही वापरतात कन्व्हेन्शनली की बाबा फरलांगर, पायलीगर, परंतु ते जनरली आता आउटडेटेड झाले, बरोबर. आपण ते वापरू शकत नाही ना. एक सायंटिफिक केमिस्ट्रीच्या व्ह्यूमध्ये, सायन्सच्या व्ह्यूमध्ये आपण ते वापरू शकत नाही. फरलांगर, पायलीगर नाही वापरू शकत. तुम्ही व्यवहारच वापरू शकता, पण आपल्याला सायन्सच्या दृष्टीने ते बघायचं आहे, ठीक आहे. मग हे बघत असताना काहीतरी एक सिस्टमॅटिक मेथड पाहिजे ना आपल्याला, एक सिस्टमॅटिक मेथड आपल्याला पाहिजे. मग ती सिस्टमॅटिक मेथड कधी ठरली, 1960 मध्ये, 1960 मध्ये, ठीक आहे. त्याच्या अगोदर बघा, हा जो माझ्या हातात खडू आहे, हा खडू मी तुम्हाला म्हटलं 2 टनाचा खडू मी माझ्या हातात पकडला. तुम्हाला काय सर, हां पडला बरं, जड झालं, काय सर किती किती फेकायला लागलाय असं म्हणणार का नाही, आहे का नाही. पुन्हा म्हटलं बघा, माझं हे जे गडाळ आहे ते 10 टनाचं गडाळ आहे आणि माझं वजन 5 ग्रॅम आहे, असं तुम्हाला मी म्हटलं. काय सर जोक करताय म्हणणार तुम्ही, बरोबर का नाही. तर 1960च्या अगोदर किंवा 19व्या शतकात असं म्हटलं तर ते लिगल होतं. आत्ता म्हटलं तर तुम्हाला वेळात काढणार, बरोबर. काय वेळात काढणार, तर हे ठरलंय की बाबा वजन कुणाचं किती हे ठरलंय, 1 किलोग्रॅम, 2 किलोग्रॅम, अर्धा किलोग्रॅम, पावशेर, हे ठरलंय. मी उगीच याला 2 टन म्हणू शकत नाही, हे गड्या 10 टन म्हणू शकत नाही, किंवा माझं वजन मी 5 ग्रॅम म्हणू शकत नाही, जरी 60 किलो असलं तरी 5 ग्रॅम म्हणू शकत नाही, बरोबर. म्हणजे हे ठरलं गेलेलं आहे. कधी ठरलं, 1960 मध्ये. कोणी ठरवलं, जेवढे आपल्या पृथ्वीवरती देश आहेत 197, त्या देशाच्या रिप्रेझेंटेटिव्हनी ठरवलं 1960 मध्ये वजन करायचं. सगळ्या क्वांटिटीज, युनिटच्या सगळ्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या ठरवल्या आणि एक ॲग्रीमेंट केलं की 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. ॲग्रीमेंट केलं. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. हे ॲग्रीमेंट केलं कधी, 1960 मध्ये. कोणी, सगळ्या देशातले रिप्रेझेंटेटिव्ह शास्त्रज्ञ लोक होते प्रत्येक देशाचे, आणि त्याच्यावरती करारावरती सह्या केल्या. आणि मग 1960 नंतर आपण म्हणतो 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम, 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, हे आत्ता आपण म्हणतो. पण 1910ला मी जर असतो, हे खडू 10 टनाचं चाललं असतं, आलं का. म्हणजे हे तुम्हाला मला सांगायचं, हे गाड्या 5 टनाचं चाललं असतं. ठरलंच नव्हतं ना काय. मी कशाला पण काय पण म्हणेन ना, हा रस्त्याने जाताना एखादा दगड दिसला, खडू किंवा दगड, हा दगड 10 किलोचा किंवा दगड 2 ग्रॅमचा, मी काय पण म्हणू शकतो. पण 1960 नंतर मी नाही म्हणू शकत, कारण 1960ला ठरलं गेलेलं आहे. 1960ला ठरलं गेलं. जर आता दुसरी पण माझा विचार करा, जर विचार करा 1960ला हे ठरलं असतं की हा 10 टनाचा आहे, तर तुम्ही आत्ता 2020 मध्ये सुद्धा याकडून 10 टन म्हटलं असतं. म्हणजे मी वेळा ठरवलं नसतं मला,
बरोबर की नाही. पण ठरलंय कधी 1960 जे ते युनिट ठरले त्यामुळे ते म्हणू शकत नाही. पण तुम्ही कल्पना करा की समजा ह्या खडूला 1960च्या अगोदर किंवा 1960 ठरवलं असतं की हा खडू 2 टनच आहे, तुम्ही आत्ता सुद्धा 2 टन मांडलं असतं, बरोबर का नाही. जे ठरलं ते मांडलं असतं. जे नाही ठरलं म्हणून आपण थोडं सामान्य करतोय. ठरलं असतं तर मांडलं असतं, हा माझं घड्याळ तुम्ही 10 टनाचं म्हटलं असतं, बरोबर की नाही. पण तसं नाही आत्ताच्या स्थितीमध्ये. हे ठरलं गेले 1960 आणि त्याच्यानुसार आपण वजनची जी कन्सेप्ट आहे ती डेफिनेशन बघूया, बरोबर. म्हणजे पहिलं वजनाचा विषय जर सांगायचं झालं तर पहिलं वजन जे आहे की नाही, पहिलं वजन प्लॅटिनमचं बनवलेलं होतं. प्लॅटिनमचं रँडमली वजन बनवलेलं होतं. प्लॅटिनमचं जे न्यूयॉर्कमध्ये जे म्युझियम आहे की नाही, मादाम तुसाडच्यामध्ये मोठ्या मोठ्या कलाकारांचे मेणाचे पुतळे असतात, ते न्यूयॉर्कमध्ये जे म्युझियम आहे तिथं ठेवलेलं आहे. पहिलं वजन 1960 बनवलेलं प्लॅटिनमचं बनलेलं. त्याचा आकार मला आता लक्षात नाही, जनरली असं एक आहे, अशा प्रकारचा एक आकार आहे त्याचा, थोडासा असं कॉम्प्लिकेटेड. ठीक आहे, पहिलं वजन. आणि ते वजन 1 किलोचं आहे. ते वजन 1 किलोचं मानतो आणि त्याच्यावरनं ही जगातली सगळी वजन निर्माण झाली. 1 किलोचं असं आर्बिट्ररीली ठरवलं, सरासरी पण ठरवलं 1 किलो असं मानलं गेलं. 1 किलो, त्याला काय कुठली सायंटिफिक नोटेशन वगैरे नाही आहे बरं का, असं ठरवलं. 1 किलो, एक प्लॅटिनमचा तुकडा घेतला, हा प्लॅटिनमचा तुकडा 1 किलोचा मानायचा असं ठरलं. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते, हा प्लॅटिनमचा तुकडा 1 किलोचा मानायचा असं ठरलं. आणि मग 195-197 देशातील लोकांनी सह्या केल्या. आलं लक्षात. त्यावेळेला त्यांनी ठरलं असतं हा 2 टन, मग ठरलं असतं की 2 टन, नाही तसं झालं. ठीक आहे. आणि आता सुद्धा डेव्हिएशन आले, पुन्हा ते बदलणार आहे, पण आता मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. त्यामुळे बघा डेफिनेशन बघा, इट इज आर्बिट्रॅरिली डिसाइडेड. आर्बिट्रॅरिली म्हणजे सर्वसाधारणपणे. आर्बिट्रॅरिली ARBITRARILY. आर्बिट्रॅरिली म्हणजे सर्वसाधारणपणे. डिसाइडेड म्हणजे ठरवलेले. युनिव्हर्सली म्हणजे जागतिकदृष्ट्या. ॲक्सेप्टेड मान्य केलेली. स्टँडर्ड प्रमाण म्हणजे सर्वसाधारणपणे ठरवलेलं आणि जागतिक लेवलवरती मान्य केलेलं प्रमाण म्हणजे युनिट. म्हणून मला सांगायचं आहे की हा जो प्लॅटिनमचा आहे सर्वसाधारणपणे ठरवलंय. त्यावेळेला जे 197 जे शास्त्रज्ञ असतील त्यांनी एक प्लॅटिनमचा तुकडा घेतला आणि त्याला त्यांनी नाव दिलं की हा तुकडा आजपासून 1 किलोचा आहे. आलं का लक्षात. आणि मग त्याच्यावरनं आपण ठरलं हा प्लॅटिनमचा तुकडा 1 किलोचा, मग दुसरा लोखंड चालला त्याला 1 वर केलं 1 किलोचं. मग याप्रमाणे हळूहळू ते डेव्हलपमेंट झाली. त्यावेळेला तर एवढं जर वजन धरलं असतं, एवढा प्लॅटिनमचा तुकडा 1 किलोचा, तर ते एवढं मानलं असतं. त्यावेळेला त्यांनी म्हटलं असतं की एवढा मोठा दगड 1 किलोचा, तर आत्ता पण मानलंच असतं की रे, बरोबर का नाही. पण त्यावेळेला त्यांनी ठरवलं की हा प्लॅटिनमचा तुकडा 1 किलोचा, हे अंतर एवढं, आणि मग आपण ते आज तागायत मानत आहोत. म्हणून नावाचं डेफिनेशन अशीच आहे, इट इज arbitrarily decided and universally accepted standard called as unit. Arbitrary म्हणजे सर्वसाधारणपणे ठरवले. 197 जे प्रतिनिधी असतील त्यांनी सर्वसाधारणपणे मान्यता दिली. हा प्लॅटिनमचा तुकडा आहे, हा 1 किलोचा आजपासून म्हटला जाईल. जसं आपण एखाद्याचं बारसं घालतो कोणी तसं. याला आजपासून तुम्ही दिनेश म्हणा, सुरेश म्हणा, कॅटरीना म्हणा, काय असेल ठीक आहे, त्या बाळाला तसं हा आजपासून तुकडा 1 किलोचा. आणि मग ठरलं गेलं इट इज arbitrarily म्हणजे सर्वसाधारणपणे, डिसाइडेड म्हणजे ठरवलेलं, युनिव्हर्सली म्हणजे जागतिकदृष्ट्या, ॲक्सेप्टेड म्हणजे मान्य केलेलं, स्टँडर्ड म्हणजे प्रमाण. सर्वसाधारणपणे ठरवलेलं आणि जागतिकदृष्ट्या मान्य केलेलं प्रमाण आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो हा 1 किलोचा तुकडा. ठीक आहे. आता झालंय काय, तुम्हाला गंमत अशी आहे की हा 1 किलोचा तुकड्यावरूनच आपण ठरवतो 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, बरं का. आणि या तुकड्यामध्ये आत्ता आलंय थोडंसं डेव्हिएशन. या ना 60-70 वर्ष झाली, बरोबर, 60-70 वर्ष झाली, याचं डिस्ट्रक्शन झाले, वजन थोडंसं कमी झाले. त्याच्यामुळं आता पुन्हा इथनं पुढं म्हणजे पुढच्या वर्षी, जर ॲक्च्युली गेल्या वर्षी यायला पाहिजे होतं, इथनं पुढं पुढच्या वर्षी येणार ते 1 किलोग्रॅम बरोबर आपण किती मानतो, 1000 ग्रॅम मानतो की नाही, 100%. ते पुढच्या वर्षीपासून 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम होणार का. आपलं पहिलं वजन हे त्याच्यावरनं वजन ठरली गेली, तर मान्य केली. 1 किलोग्रॅम बरोबर सरासरी पण ते येणार 998-995 ग्रॅम येणार, पण ते पुढच्या वर्षी. ही गंमत होणार आहे नंतर, आत्ता नाही.
कारण की या पहिल्या तुकड्यामध्ये डेव्हिएशन आहे. हे बदललं की सगळे सायन्सचे जे युनिटचे जे नॉर्म्स आहेत ते सगळे बदलायला लागतात. ही गंमत आहे, पण आता ते होणार नाही. ते नंतर होईल त्यावेळेला आपण ते डिस्कशन करू. म्हणजे आताच्या लेक्चरला आपण फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या आणि युनिटची कन्सेप्ट बघितली. होपफुली यू हॅव अंडरस्टूड दिस. मध्ये थोडंसं डिस्टर्बन्स आला जरा धूळ उडल्यामुळे. ठीक आहे, समजून घ्या. आणि काय डाऊट्स असतील तर व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती विचारा किंवा मोबाईलवरती पर्सनली विचारा किंवा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट केली तरी चालेल. ओके, थँक्यू.